गुडघे दुखता सेम ऑपरेशन सांगितलं का? हा जास्त दुखतो का कमी दुखतो? दुखलं का? मी ना दुखली इथे फालतू दुखा फालतू सगळं सांग वेगळं हिट दे तिकडे पाठीमाग. ओके दुखलं का? इथं दुखलं दाबलं तर हे बघ ना असं दुखतंय दाबलं तर हो हे बघ इथं दुखतंय इथे होतं हो ना इथं नाही सांगा हो त्यांच्या कमरामध्ये इथे गॅप आहे हे बघ ना चॉकअप आहे दोन्ही साईडची चॉकअप आहे कुठून बसव कमराचा MRI करेल ना तेच नाही केलं सर का पुढून इकडे बघा असं खाली पाय सोडा. तुम्ही मरेपर्यंत जरी गुडघ्यावरती इलाज करत बसले गुडघे बरे होणार नाही आणि बरे होतील पण तुम्हाला मेन रिझनच समजला नाही गुडघ्यामध्ये झीज का झाली. आता डॉक्टर सांगतील कॅल्शियम कमी झालं ऑइल कमी झालं काय केलं बरोबर पण हे का झालंय सांगितलं का? नाही सांगितलं. त्याचं कारण हे समजलं नाही म्हणून तुमचे गुडघे गेले. समजलं का? देवाचं एक शरीराला एक वरदान आहे दिवसभरात तुमच्या हजारो सेल डेट होतात रात्रीतून त्या परत रिजनरेट होतात पण हा नियम तुमच्या कमरापासून खाली दोन्ही पायाला लागतो. आता तुमच्या कमरामध्ये चौथ्या आणि पाचव्या L4-5 L5 मध्ये गॅप आहे त्याला पडून झाले कमीत कमी 15 ते 20 वर्ष. तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून एक तिथे त्याच्यानंतर कार्टिलेज फाटून बाहेर आलं आणि सायटिका नावाची नस दबली गेली तिथून ब्लड सर्क्युलेशन दोन्ही पायाला होत नाही म्हणून त्याचा काय त्रास होतो ते सांगतो. हे तुम्ही होतं का नाही मला सांगा. कमरापासून पाय दुखणार रग लागणार कळ लागणार जास्त उभं राहिले जास्त चालले 5 मिनिटं उभं राहिलं मुंगे येणार कळ लागणार जड पडणार किंवा बधीर पडणार जास्त चालता येत नाही उभं राहता येत नाही मांडी घालता येत नाही गुडघ्या बसता येत. हे आधीच होतं गुडघे तर आता दुखायला लागले एवढं 2 ते 5 वर्ष जास्त चालले जास्त उभं राहिले जास्त त्रास उभं प्रवास केला काम केलं तर कामामध्ये पहिले तुमचं टिच्च भरायचं टिच्च किंवा चमक भरायचे पहिले बसून उठले झोपून उठले की असे वाकडे वाकडे चालायचे किंवा चालता अजून पण हो की नाही हे तुम्ही मला सांगायला पाहिजे. थोडस चालताना पहिले उठल्या हा हे तुम्ही मला सांगायला पाहिजे. मला डॉक्टरने सांधेवात हा कशामुळे होतं तेच मला समजून सांगायचं. समजलं त्याला देवाचं एक वरदान आहे आपल्याला दिवसभरात तुमच्या हजारो सेल डेट होतं रात्रीतून त्या परत रिजनरेट होतात म्हणून तो नियम तुम्हाला कमरापासून खाली लागू नये. म्हणजे मल्टिपल डेज तुमच्या 1000 सेल डेट होत आहे पण ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे त्या 500 सेल्स रिजनरेट होतात 500 सेल्स रिजनरेट होत नाही आणि मल्टिपल डेज 1000 पैकी 500 सेल डेट होत 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 ते 80% गुडघे गेले. आता डॉक्टर म्हणतील रिप्लेसमेंट करा गुडघे बदला काही दाखवून काय उपयोगच नाही कारण की तुम्ही चुकीची ट्रीटमेंट केली. काय केलंय सगळी चुकीची कारण की त्याला रक्तपुरवठा करणारी ज्या नसा आहे त्याच बंद आहे. गुडघे किती ट्रीटमेंट केली एखादं झाड आहे झाडाची फांटी वाळून गेली त्या फांटीवर तुम्ही किती ट्रीटमेंट केली फांटी परत डेव्हलप होणार आहे का? त्याचं मूळ कुठे आहे ते शोधणं महत्वाचं आहे. जसंच गुडघे तुमचा प्रॉब्लेम गुडघ्यांना ब्लड सर्क्युलेशन करणारी जी नस आहे तीच बंद आहे पाठीमागच्या 15-20 वर्षापासून तुम्ही बसले गुडघ्यावर ट्रीटमेंट करत म्हणून ती गुडघ्याला आजपर्यंत कोणत्याही डॉक्टरची ट्रीटमेंट इलाज लागू झालेला नाही आणि होणार पण नाही जोपर्यंत माझा प्रॉब्लेम गेला ना 50 वर्षी त्याच्यानंतर मला दुखायला लागलं मग आम्ही दाखवायला लागलो. बाकी पहिला एवढा त्रास नाही व्हायचा म्हणून दाखवलं. ते सांगू राहिलं तुम्हाला झीज ही भस्कंदी होत मल्टिपल डे तुमची 500 सेल डेट होत 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 ते तुमच्या 80% पर्यंत झीज झाली. समजलं याचं कमरेचा MRI केला त्याच्यात स्पष्ट दिसेल 80% डॉक्टरांना माहिती पण नाही की हा जो फॉर्म्युला पण आहे का. समजलं सोपं सर. आता पहिले तुमचं कमराचा गॅप क्लिअर होऊन त्या वेन चालू होणं महत्वाचं आहे मग गुडघे बरे होते. एकदा कमराचा गॅप क्लिअर झालं ब्लड सर्क्युलेशन झालं तर तुमच्या सेल्स रिजनरेट होण्यासारखे असेल तर त्या ऑपरेशनची गरज नाही.
पण तुम्ही जर त्याच्याला ब्लड सर्क्युलेशन जरी झालं तर त्या डॅमेज झाल्या, सेल्स रिजनरेटच नाही झाल्या, तरी मी पण काही करू शकत नाही. त्याला एक 10 दिवसाची प्रोसेस असेल. जसं जसं ब्लड सर्क्युलेशन होईल, सेल्स रिजनरेट होतील, कव्हर होऊन जाईल. समजलं? फक्त जर कव्हर नाही होत आहे, का कव्हर होत नाही, गॅप जास्त आहे का, व्हेन ब्लॉक जास्त आहे का, ते मग 5 दिवसानंतर जर रिझल्ट नाही भेटत तर MRI करून बघावं लागतं त्याचं. समजलं का? जो पालतो तुम्हाला डबल प्रोसेस असेल. बाकीच्यांचं फक्त सिंगल ट्रीटमेंट असते, तुमची डबल असते. बाकीच्यांना 200 खर्च असतो, यांना 400 खर्च असतो. फालतू जे आजपर्यंत मी सांगितलं, आजपर्यंत कोणी सांगितलं पण नसेल. सांगितलं हा जो मज्जारोज्य आहे हा मेन आहे, असं आहे. आणि हीच नस तुम्हाला इथं कनेक्ट झाले दिसेल, लागलं का नाही? असं हे सगळं आमचं नाडी परीक्षणावर डिपेंड आहे. असं वेन्स बऱ्यापैकी चालू होऊन जाईल. सेल्स रिजनरेट झाल्या, यांच्या शरीर आमची ट्रीटमेंट काय आहे, तुमचं डिस्क सेट करणं, कार्टेल लेवलला आणणं, नस चालू करणं, गुडघ्याला त्याच्या जे पार्ट आहे लेवलला आणणं, अलाइनमेंट करणं. बाकी सेल्स तुमच्या रिजनरेट होईल का नाही हे तुम्हाला मी आज लगेच नाही सांगू शकत, कारण की तुम्ही पार्ट किती डॅमेज केलाय. फर्स्ट स्टेजला मी 1001% गॅरंटी घेतो, 101% पण 1001%. थर्ड स्टेज नंतर तुमचा रिकव्हरी रेट हा टक्केवारी जातो. जेवढी तुमची जास्त झीज, जेवढा पार्ट तुमचा जास्त डॅमेज, तेवढा रिकव्हरी रेट रिझल्ट कमी. असं हे तुम्ही पण समजून घेतलं पाहिजे. असं नाही तर माझ्याकडे जवळजवळ 4,500 ऑपरेशन कॅन्सल झाले असतात, मणक्याचे, गुडघ्याचे वगैरे. पाय ढिल्ला सोडा म्हणून तुमचे आता पाय बरेच वाकडे होऊन गेले. पाय दोन्ही पायांना स्ट्रेन नाही, म्हणजे ताकद नाही. तुम्ही बसले गुडघे धरून, खरे कस काय होईल? जर तुम्हाला मी जे सांगतोय खोटं वाटतंय तर जाऊन MRI करा. रिलॅक्स, दिलं सोडा, रिलॅक्स. कुशे झोपायचं ना, माझ्याकडे काम करू. काना झोपा जाईल सर, कपडा करा आश्रय, खालचा पाय सरळ, सेम पोझिशन, पाय इकडे, डोकं इकडे, इकडे करा आश्रय, सरळ झोपा होता, असं झोपा सरळ. आजपर्यंत तुम्ही काय केलं माहिती का? तर कॅल्शियम खाय, पेन किलर खाय, मल्टीविटामिन खाय, जा घरी. पेन किलर जेवढं पुरतं पावर आहे तोपर्यंत बरं वाटायचं, पावर संपला की जाय घरी. या बाबाच्या गोळ्या खाय, या बाबाची पावडर खाय, याच्या चोळायला जाईल, त्याच्या चोळायला जाईल, हेच केलं असेल आपल्याला कोणी काय सांगितलं बरं वाटत. मी जरी चोळचाळ करत बसलो, क्लिअर होणार नाही. जोपर्यंत मूळ क्लिअर होत नाही, एकदा मूळ क्लिअर झालं, त्याला पाहिजे प्रोसेस मिळाली, ओके होणार. असं मेन आजार काय तुम्ही पण समजून घेतलं पाहिजे. समजलं? काय दिला घरी टॉयलेट कोण आहे? ओके, याला आजपासून नियम आहे, इथून पुढे वाकून काम करणं बंद 80%. बिना वेळेचा प्रवास करायचा नाही, जास्त उभं राहायचं नाही, मांडी घालायची नाही, गुडघ्या बसायची नाही, आंबट वातळ खायचं नाही. आंबट वातळ खाल्लं, गॅस ऍसिडिटी झाली, भयंकर गुडघे दुखणार, त्रास परत होणार. गुडघ्याची निकॅप आहे तुमच्याकडे? ओके, त्याचे हिंगणी केप लागेल साऱ्याने, पट्टी असं तुम्ही साईडने त्याला ते वापरा फक्त. तुम्ही नाही तर आयुष्यभर जरी गोळ्या खाल्ल्या, माझं चॅलेंज म्हणजे डॉक्टर, गोळ्यांनी बरं करून दाखवायचं, होणार नाही. त्याला मेन प्रोसेस, ज्या कारणामुळे तुमचं जे बिघडलंय गाड, ते सॉल्व्ह करणं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आलं पाहिजे. त्याच्यात तुम्ही काय करत बसले,
त्याच्यावरती रिॲक्शन करत बस, फिरा तिकडे त्या काम. पहिले निदान झालं पाहिजे, मग इलाज झाला पाहिजे. असं तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर इलाज करत बसता. फिरा इकडे, माझ्याकडे पण कर. आजपर्यंत किती डॉक्टर झाले? लूज 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 लूज. हो सर दाखवा एमआरआय दाखव. त्यांची डबल ट्रीटमेंट आहे का योगीची? सर तसंच डोकं तसंच ठेवा. डबल ट्रीटमेंट दोन्ही गुडघे आता कमर